टोकन आलं. टोकन म्हणजे आपण काय काय बँकेत देते ती टोकन. काय असते टोकन? आपल्याला ते बोलायचं नव्हतं, पण आता त्यांनी बोलायला भाग पाडणारे म्हणून बोलतो. एका टिपणीला आपण उत्तर द्यायच नाही. एका टिपणीनं विकास कामानच त्यांना उत्तर द्यायचं आहे, परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर या निमित्तानं दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं टोकन आणलं होतं, तो टोकन गेलं कुठं? परत सांगितलं 2014ला ही 24 गावची योजना मंजूर झाली होती. मग 2014 पासून 21 पर्यंत आमदार कोण होतं? का काम झालं नाही? का परत त्या टोकनाचं मंजुरीच्या गुरफट्यात ठेवताय? कुठं तर लोकांची दिशाभूल करायचं आणि मतं मिळवायची आणि आपला स्वार्थ साधायचा, त्याच्याशिवाय आतापर्यंत राज्यकर्त्यांनी काही केलं नव्हतं. काम काय असते ते आज त्या निमित्तानं आपण आपल्या लोकांना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. या 24 गावची उपसा सिंचन योजना मी आज ठामपणे सांगतो, ही योजनेची मंजुरी ही 2024ला झाली. या योजनेचं टेंडर 2024ला झालं. याचा कार्यारंभ आदेश सुद्धा 2024ला झाला आणि याचा उद्घाटनाचा शुभारंभ सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हा पहिल्या टप्प्याचा त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा झाला. आता या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा टेंडर निघालं आणि ही आचारसंहिता पूर्ण झाल्या त्या ताटामाटात दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी उद्घाटन करू. आणि आज मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो, सर्व शेतकरी ग्रामस्थ सगळ्यांना सांगू इच्छितो, दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होतात त्यासाठी सेपरेट पाईपलाईन करून त्या ठिकाणी सरसंगी तलावामध्ये त्या आणि आपल्याला उन्हाळा असेल पावसाळा असेल ज्या वेळेला उजनीत पाणी असेल त्या वेळेला त्या ठिकाणी त्या आपल्या तळ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी येईल. उन्हाळा म्हणायचं नाही किंवा जे आपण पिकं घेतोय त्या पिकाला कधी पाणी कमी पडणार नाही याची ग्वाही आम्ही या निमित्तानं देतो. शिवाय आता आम्ही असंही त्या निमित्तानं चालू आहे. उद्या 14 तारखेला गडकरी साहेबांची सभा तर फिक्स होती, अजून टायमिंग निश्चित नाही, परंतु त्या निमित्तानं गडकरी साहेबाला बरंचसं मागायचं आहे आपल्याला आणि त्यांनाही सांगायचं आहे. आणि या राज्याच्या मंत्रिमंडळाला सुद्धा पुढच्या 5 वर्षात नुसतं पाणी आलं काम झालं असणार. आपल्याला ज्यावेळेला उजनीचं पाणी कमी पडलं, उजनी आटली, त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की मान नदी, भीमा नदी आणि कॅनल क्षेत्रामध्ये पाण्याचा तुटवडा उन्हाळ्यामध्ये कमी पडायला लागला. जी नदीकाठची गाव आहेत त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा प्यायला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ लागली. या उन्हाळ्यात हा उन्हाळा म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलाय, सगळ्यात तीव्र उन्हाळा या निमित्तानं हा झाला. परंतु या उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी मान नदीला ट्रायल म्हणून इतिहासात पहिल्यांदा आपल्या कोयना म्हणजे महाबळेश्वरच्या नदीचं कोयन्याचं धरणाचं पाणी, टेंबोचं पाणी त्या ठिकाणी आपल्या मान नदीमध्ये आणण्याचा इतिहास सुद्धा आणि भविष्यामध्ये ते जर उजनीचं पाणी संपलं तर त्या पाण्यावर सुद्धा एखादा TMC 1-2 TMC जर मिळालं आपल्याला तर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मान नदी असेल किंवा आपली 24 गावची उपसा सिंचन असेल यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगलं पाणी जे काचेसारखं पाणी आहे. उजनीचं पाणी आणि त्या पाण्यात खूप फरक आहे, कारण हे जरी खोऱ्यांचं पाणी आणि त्या ठिकाणी असणारं शुद्ध पाणी हे सुद्धा 1 TMCची तरतूद करण्याचं काम त्या पुढच्या 5 वर्षात आपल्याला करायचं आहे. की अशा पद्धतीनं अनेक कामाचं नियोजन करण्यासाठी आज केंद्र राज्य सरकारमध्ये त्या वेळेला आपण मागण्या करून आपल्या तालुक्यातील ज्या लोक आहेत त्या लोकांचं खरं म्हणजे आज विजन ठेवलं पाहिजे. आज समोरचे उमेदवार आज फक्त आज त्यांना आमदार व्हायचं, बरोबर? आमदार व्हायचं कशासाठी व्हायचं? काय विजन आहे, काय सेवा देणार आहे, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं, तू काय केलं, तुला आमदार कशासाठी व्हायचं हे विचारलं पाहिजे ना आपण, बरोबर आहे? तू कशासाठी व्हायचं? ते घरी आमदार होते म्हणून मला आमदार व्हायचं की नाही, विजन असलं पाहिजे.
दूरदृष्टी असली पाहिजे. आपण बघतोय, मला काय टीका करायची नाही त्यांच्यावर. कोण तर आहे म्हणून मला आमदार व्हायचा आहे त्यासाठी न होता आज तुम्ही जर हा प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तरही त्या ठिकाणी मी समर्पक आपल्याला दिसतोय की या ठिकाणी माझा व्यवसाय किंवा माझे उद्योगधंदे कुठं बंद पडलेले आहेत. राम बंद पडलेले ते सगळं सोडून त्या ठिकाणी या राजकारणामध्ये मी आलो. राजकारणामध्ये कोण म्हणले का, कुठला आरोप आहे का? टक्केवारी राजाभाऊ टक्केवारी तुम्ही जर काम करताय, कुठे टक्के घेतले 2% घेतले काय आहे का? आता त्यांनी काय घेतलं ती जाऊ दे त्यांच्याबरोबर, आपण ती काढायचं आहे. परंतु मी माझा संसार बळकट करून त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलो. माझ्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकार्याचा संसार बळकट करून मी राजकारणामध्ये आलो. आता मला तुमच्या सगळ्यांचा संसार बळकट करायचा म्हणून आज आपण बघतोय ते माहितीचं सरकार त्या ठिकाणी भक्कमपणे माझ्या माता भगिनींच्या पाठीमागे. माझ्या माता भगिनी महिला सक्षम झाल्या पाहिजेत याकरता बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करून त्यांना त्या निमित्तानं त्याच्या पायावरती उभा राहाव्या याकरता सुद्धा सरकार भक्कमपणे पाठीमागे. महिलांच्यासाठी ज्या योजना तयार केल्या त्या म्हणजे मुलगी जन्मल्यापासून जी त्यावेळेला सुकन्या योजना, मुलगी शाळेत जाऊ लागली त्यावेळेला त्या निमित्तानं मुलीला उच्च शिक्षणाच्या पर्यंत त्या ठिकाणी जी फी माफ असेल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल आणि त्याच्यानंतर वयश्री योजना वयाच्या 65व्या वर्षानंतर या सगळ्या योजना करून महिलांना धीर देण्याचं सुद्धा काम आणि महिलांच्या पाठीमागं सक्षमपणे उभं राहण्याचं काम हे आज या ठिकाणी आपण सरकार करतोय. हे माहितीचं सरकार शेतकऱ्यांच्याही पाठीमागे. आता आपल्याकडे सगळ्यांच्या जवळजवळ 7.5 HP मोटर असणार आहेत, त्याच्या आत जायच्या. बऱ्याच लोकांचं लाईट बिल थकात होतं. तुम्ही आता लय आंदोलन उपोषण करत होता, माफ करा माफ करा. परंतु या माहितीच्या सरकारनं आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा ज्यांची लाईट बिल आता एक कोण सांगत नाही ती 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख पर्यंत 10 लाख रुपये होते. एवढ्यापर्यंत लाईट बिल होती. परंतु कुटुंबाच्या करता माणूस असतो, कुटुंबाच्या बाकीच्या लोकांना घेणं नाही, पण जो करता माणूस आहे त्याच्या डोक्यावरती कायम टाकती तलवार होती. ते 5 लाख 10 लाख जे भरायचं आहे कुठेतरी एकरवर इकूनच भरावं लागत होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आपल्याला आठवतंय का बघा, महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला त्या डीपीवर 10 कनेक्शन असतील, समजा 5 लोकांनी पैसे भरले, 5 नाही भरले तरी सुद्धा त्या डीपीच मी त्या 5 कनेक्शन सोडवत नव्हते, अख्खा डीपीच कट करत होते. बरोबर आहे ना? लोक आमच्याकडे तक्रार करायची, आम्हीच म्हणायचं जाऊ द्या 5-10 हजार तरी भरा, आम्ही जोडायला सांगतो. ते बी परत त्या अधिकारी म्हणायचे दादा आम्हाला वरना आदेश आहे, आम्हाला जोडता येत नाही. म्हणजे आज महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यावेळेला डीपी तोडण्याचं आणि शेतकऱ्यांची लाईट तोडण्याचं काम केलं. परंतु हे महायुतीचं सरकार आल्यापासून मला एकदाही कधी सांगा वायरमन कधी डीपी कडून तुमच्या कनेक्शन बिल भरलं नाही म्हणून तरी गेलाय का? आलाय का तुमच्याकडे? तर हे आपलं महायुतीचं सरकार आहे. म्हणून सर्व थकबाकी जी वीज बिल आहे ते थकबाकी त्या ठिकाणी माफ केली आणि येणारं लाईट बिल सुद्धा ते 0 म्हणजे 0 लाईट बिल त्या ठिकाणी आणून सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहण्याचं सुद्धा काम आज या सरकारने केलं. पीएम किसान आणि नमो किसान योजनेमधून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुमचं आंदोलनाला यश म्हणून परवा देवेंद्रजीने हे यांनी डिक्लेअर केलंय, त्या ठिकाणी घोषणा सुद्धा केली आहे की येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये सर्व शेतकऱ्यांची जी एवढी थकबाकी आहे ती 100% त्या ठिकाणी माफ करणार अशी सुद्धा घोषणा केलेली आहे. म्हणून हे सरकार
ते तरुणांच्या मागे आहे, शेतकऱ्यांच्या मागे आहे, माझ्या माता भगिनींच्या मागे आहे, संपूर्ण ग्रामस्थांच्या पाठीमागे आहे. आज आपण बघतोय सर्व जाती समाजाच्या सर्व लोकांना आज या मतदारसंघामध्ये आपण बघितले जवळजवळ 50 पेक्षा जास्त संविधान भवन आपण या मतदारसंघात आज उभा करतोय. आज आपण बघतोय मुस्लिमांसाठी सुद्धा त्या ठिकाणी शादीखाना असेल किंवा कब्रस्तान मध्ये तिथल्या सुशोभीकरण असेल, बऱ्याचशा त्या ठिकाणी आज पंढरपूरला आपण मी बघतोय की गुडघ्या एवढ्या गवतामध्ये लोक नमाज पडत होते विधी करताना त्या कब्रस्तानमध्ये. परंतु ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं त्यावेळेला तिथं पेविंग ब्लॉक आणि शेड देण्याचं सुद्धा काम आपण केलं. आज लाखो रुपयाचा शादीखाना या निमित्तानं दिलेला आहे. सर्व जाती जमावतीच्या सर्वांच्या पाठीमागं आज उभा राहण्याचं काम आज हे सरकार करते. म्हणून बंधूंनो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्व जाती धर्माच्या पंथाच्या पाठीमागे आपलं हे सरकार आहे, सर्व घटकांच्या पाठीमागे सरकार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय, आपण सुद्धा गंभीरपणे या सरकारच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. कोण विकास काम करणार आहे? आपल्या डोक्यामध्ये 8-15 दिवस राग येईल, मागचं काहीतरी डोक्यात विचार येईल, गटतट येईल, गटतटाचं राजकारण हे नाही, ही पुढा म्हणजे त्याला मत पडतील, ह्या पुढा म्हणजे ह्याला मत पडतील. हे करण्यापेक्षा ही निवडणूक गटतटाची नाही, ही निवडणूक आपल्या गावाच्या विकासाची, या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे. बंधूंनो, म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला मी आपल्याला परत विनंती करतोय, येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह कमळ आहे, त्या कमळाच्या चिन्हापुढील सर्वांनी